यानंतर बातमी आहे नाशिकमधून जीएसटी विभागातल्या एका बड्या अधिकाऱ्याला लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। एसीबीनं उपायुक्त सोमनाथ पागे यांना अटक केली आहे। या प्रकरणात त्यांचा सहकारी आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांचा शोध सुरू आहे। पागे यांना 20 लाख रुपयांचा हप्ता घेतल्याप्रकरणी अटक केली आहे। या दोन अधिकाऱ्यांसह अमित जाधव नावाच्या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, या प्रकरणात काय आणखी अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? दीपाली, एका व्यावसायिकाच्या कारवाईचा तपास पूर्ण करण्यासाठी ही लाच मागण्यात आलेली होती आणि या लाचेचा जो काही आकडा आहे खरं तर तो ऐकला तर तो डोळे विस्फारून टाकणारा आहे। तब्बल 1,25,00,000 रुपयांची लाच ही या अधिकाऱ्यांनी मागितलेली होती। तोडजोडी अंती 1 कोटी रुपये ठरलेले होते आणि यातील पहिला हप्ता म्हणजे 20 लाखांचा पहिला हप्ता घेताना जो खाजगी इसम आहे ज्याचं नाव अमित जाधव आहेत त्याला रंगेहात पकडण्यात आलेला आहे। तपासादरम्यान ही जी लाच आहे ती जे दोन बडे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी घेतली जात होती असं देखील समोर आलेलं आहे। दरम्यान राज्यकर उपायुक्त आहेत सोमनाथ पागे, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि अमित जाधव यांच्या विरोधात गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे काल जर आपण बघितलं तर काल दुपारीच एसीबीचं पथक हे नाशिकमध्ये दाखल झालेलं होतं। मुंबईच्या एसीबी पथकाने ही कारवाई केलेली आहे। दिवसभर ही कारवाई खरं तर सुरू होती। आता देखील आपण बघितलं तर आज देखील हे पथक जे आहेत ते या कार्यालयामध्ये येऊन धडकलेले आहेत आणि संपूर्ण तपास जे आहेत कागदपत्रांची तपासणी असेल ही सर्व काही सुरू आहेत। दरम्यान पागे यांच्या कार्यालयामध्ये 2 लाख रुपये देखील आढळून आलेले आहेत आणि सध्या पूर्ण तपास जो आहे तो एसीबी कडून सुरू आहे। दरम्यान मुंबईच्या एसीबीच्या अधिकाऱ्यांशी आपण आता बोललो असता त्यांच्या घराची देखील झडती या अधिकाऱ्यांची घेण्यात आलेली आहेत। पागे यांच्या घरी काही मोठी रक्कम जी आहे ती मिळून आलेली नाही आहेत, मात्र काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत ते मिळून आलेले आहेत अशी सूत्रांनी आता आपल्याला माहितीही दिलेली आहेत। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून ज्या काही कारवाई एसीबीच्या होत आहेत त्यामध्ये बडे मासे हे गळाला लागत आहेत। जो लाचेचा आकडा आहे तो देखील मोठा आहे आणि नाशिकमध्ये हीच एक कारवाई जी आहे ती खरं तर झाली आहे। त्यामुळे आता निश्चितच आता या अधिकाऱ्यांकडे काय मोठं घबाड आहे अजून मिळून येतंय, तपासात अजून काय काय समोर येतंय, त्यांनी कुठे किती मालमत्ता अशा प्रकारे गोळा केल्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। निश्चितच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।